शिंदेचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना सुद्धा जेवणाचे निमंत्रण देण्यात आले। प्रताप सरनाईकांकडून सुनील प्रभूंना सुद्धा जेवणाचे निमंत्रण देण्यात आले। मैत्री जपायची असते, राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नसतं, अशी प्रतिक्रिया सरनाईकांनी दिली। तर मित्र म्हणून दिलेलं निमंत्रण स्वीकारावं लागतं, अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली। राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही। राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो। त्यामुळे उद्या काय होईल हे आज मी तरी सांगू शकणार नाही। मला असं वाटतं या पृथ्वीतलावर देवाला सुद्धा सांगता येणार नाही की राजकारणामध्ये नक्की उद्या काय होईल। सगळ्यांना इन्व्हाइट करत असतात जेवणासाठी। जर समजा त्यांच्या शिवसेनेतून आणखी कुणाला जेवणाचं निमंत्रण तुम्हाला द्यायचं असेल तर कुणाला द्याल? मी सर्वांनाच देईल, पक्षाच्या नेत्यांपासून युवराजांपासून ते सगळ्या विरोधी पक्षनेत्यांपासून सगळ्यांना देईल। तेव्हा मंत्री आमदार हे एकमेकाला जेवायला बोलवतात। आता ठीक आहे, राजकीय आमचे मतभेद आहेत, आमचा सिद्धांत वेगळा आहे। मी वाटेल तेवढी टीका त्यांच्यावरती करतो सिद्धांत म्हणून, पण ठीक आहे ना, तो सिद्धांत आहे। त्याच्या पलीकडे माणूस म्हणून जे एक वैयक्तिक संबंध असतात त्यांनी बोलवलं, पण शेवटी मित्रता ही कायम असते आणि त्यामुळे मित्रता म्हणून जर एखाद्याने निमंत्रण दिलं तर ते प्रेमाने स्वीकारायला लागतं।